राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर। अमित शहांची भेट घेतल्याची माहिती। राष्ट्रवादीच्या विलनीकरणासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्याची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पदभार स्वीकारणार। पदभार स्वीकारण्याआधी घेणार सिद्धिविनायकाचं दर्शन। चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करणार अभिवादन। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर। संध्याकाळी 6 वाजता दिल्लीत जाणार। उद्या सकाळी 10 वाजता घेणार पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद। अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात मोठा खुलासा करण्याची शक्यता। आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे निर्णय होणार याकडे लक्ष। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील राहणार मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित। श्वसनाचा त्रास असल्याने शरद पवारांवर रुबी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। पवारांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। सुनेत्रा पवारांनी घेतली भेट। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पडघम वाजणार। आज कामकाज सल्लागार समितीची बैठक। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज आणि कालावधी निश्चित होणार। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीला उपस्थित राहणार। चंद्रपूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांची आज निवड। काँग्रेस, भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर पदासाठी अर्ज। कुणाच्या हातात सत्तेच्या चाव्या जाणार याकडे लक्ष। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपचा डंका। 12 पैकी 8 झेडपीमध्ये भाजपचं वर्चस्व। शिवसेना 2 तर राष्ट्रवादीकडे 2 जिल्हा परिषदा। पंचायत समितीमध्येही भाजपच नंबर 1चा पक्ष। महाविकास आघाडीचा सुपडा साथ। भाजप हा शहर, निमशहर आणि ग्रामीण भागात नंबर 1 पक्ष। विरोधी पक्ष फक्त माध्यमात दिसतो, जनतेमध्ये नाही। झेडपी पंचायत समितीमधील विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। आज बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाची आरोप निश्चिती। सर्व 27 आरोपींना सिटी सिव्हिल अँड सेशन्स कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित करणार। कोर्ट काय सांगणार याकडे लक्ष। राज्यात आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात। 15 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार। कॉपी मुक्त परीक्षेसाठी केंद्रांवर विशेष उपाययोजना। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील विसरवाडीमध्ये बिबट्याची दहशत। रात्रीच्या वेळेस कुत्र्यावर हल्ला। सीसीटीव्हीत धक्कादायक दृश्य कैद। T20 विश्वचषकामध्ये भारत पाकिस्तान सामना होणार। आयसीसी पीसीबीच्या बैठकीनंतर महत्त्वाचा निर्णय। नियोजित वेळापत्रकानुसार 15 फेब्रुवारीला कोलंबोत सामना।